कॉम्प्युटर चॅप्टर आपण चालू केलेला आहे आणि कॉम्प्युटर चॅप्टरमध्ये मी फक्त एक क्वेश्चन शिकवला जो नेहमी विचारला जातो, ब्लॉक डायग्राम ऑफ कॉम्प्युटर. मला दोन्ही लेक्चरमध्ये आपण तेच घेतलेलं आहे आणि कुणाला अडचण नसेल असं समजून आपण आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाणार. ब्लॉक डायग्राम ऑफ कॉम्प्युटर. ब्लॉक डायग्राम ऑफ कॉम्प्युटरमध्ये आपण 6 ब्लॉक पाहिले, कॉम्प्युटरची डेफिनेशन पाहिली आपण. 6 ब्लॉकमधले 2 ब्लॉक इनपुट आणि आउटपुट आणि मध्ये 4 पॅटर्न होते. कंट्रोल युनिट, ALU, त्याच्यानंतर मेमरीचे 2 युनिट, एक प्रायमरी आणि दुसरी सेकंडरी. तर इतकी फिगर आपण विसरायची नाही. तर कॉम्प्युटर हा असा विषय आहे की तो डेली अपडेट होतो. जे काल असेल शिकवलेलं आपण तर ते आज सुद्धा त्याच्यामध्ये नवीन चेंजेस झालेले असू शकतात. आपला जो सिलेबस आहे तो जवळपास 15 ते 20 वर्षांपूर्वीचा सिलेबस आहे, तो अपडेट झालेला नाही. त्याच्यामुळे आपण जे आता शिकवतो ते सिलेबसला धरून शिकवते आणि थोडंसं त्याच्यामध्ये नवीन जे आता आपण वापरतो ते पण थोडंसं ॲड करतोय. पण नवीनवरती मी तितकं भर दिलेलं नाही आहे जेवढं सिलेबसवरती दिलेलं आहे. ठीक आहे. तर आपल्याला अधिक माहिती असते याच्यापेक्षा. हा जो सिलेबस आहे खूप आउटडेटेड आहे आणि जे अगदीच आउटडेटेड आहे ते पण मी तुम्हाला सांगितले की आज फ्लॉपी बघायला सुद्धा नाही, फक्त तुम्हाला फिगरमध्येच फक्त तुम्ही बघू शकता की फ्लॉपी डिव्हाइस. आज आपण CD DVD पण नाही वापरत, आपण पेन ड्राईव्ह किंवा फ्लॅश डिव्हाइसेस वापरतो. तर हा फरक नवीन नवीन येत जातो आणि डिपेंडिंग अपॉन जनरेशन ऑफ कॉम्प्युटर, टाईप ऑफ कॉम्प्युटर, ह्या सगळ्या वस्तू काय होतात, बदलत जातात. ठीक आहे. तर अपडेट होत आहे कॉम्प्युटरचा जो सिलेबस आहे तो नेहमी अपडेट होत राहणारा डिव्हाइस आहे. आपण जे शिकतोय ते पूर्वीचा सिलेबस आहे, त्याच्यामुळे काही गोष्टी तुम्हाला जुने दिसतील त्याच्यामध्ये. जसं काय आपण रॅमबद्दल सांगितलं त्या पद्धतीने. आता बरेचसे पुढे आहोत आपण, आता बऱ्याचशा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये आलेली आहे. तुमचं स्पीड वाढवायला फक्त रॅमच डिपेंड असते असं नाही. आता बऱ्याचशा नवीन गोष्टी त्याच्यामध्ये ॲड होतात. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आज आपण वापरतो. ठीक आहे. आणखी 2 वर्षांनी पाहतो तर आणखी 2 वर्षांनी तुम्हाला आणखी नवीन अपडेट झालेले तुम्हाला मिळतील. जेव्हा तुम्ही BE जाल कॉम्प्युटर वगैरे तर तिथे तुम्हाला अपडेट सिलेबस मिळेल. पण आपला जो सिलेबस आहे तो अपडेट झालेला नसल्या कारणाने जुना सिलेबस आहे. ठीक आहे. आता सेकंड क्वेश्चन जो आहे, ब्लॉक डायग्राम आपली एक्सप्लेन झालेली आहे आणि जिनर डायोडचा क्वेश्चन आपण गेल्या वेळेस विचारला होता, मी तो लास्टला सांगेन. आता याच्यामध्ये आपण पाहिलं जो बसचा क्वेश्चन आहे तो पाहतोय आपण. सेकंड क्वेश्चन त्यांनी दिलेलं आहे, व्हॉट इज बस अँड एक्सप्लेन डिफरंट टाईप्स ऑफ बसेस. ठीक आहे. आता बस म्हणजे काय, जसं बसचा वापर करतो आपण आपल्या नेहमीच्या बसचा, वाहून न्यायचं काम करते बस, माणसांना वाहून नेईल किंवा वाहतूक करेल, जे काय असेल ते वाहनाचं काम करते बस. आता इथं जी बसचं मिनिंग आहे, इथं बस तुम्हाला वाहून नेईल तर इन्फॉर्मेशन ती वाहून नेईल, म्हणजे बिट ऑफ इन्फॉर्मेशन ती वाहून नेईल. बरोबर आहे. बिट ऑफ इन्फॉर्मेशन किंवा इन्स्ट्रक्शन्स किंवा डाटा जे वाहून नेते त्याला बस आपण म्हणतो. बसच्या जे वायर शब्द इथं आलेला नाही आहे. वायर का आलेलं नाही आहे, कारण कॉम्प्युटरमध्ये आतमध्ये किंवा PCB जेव्हा आपण यूज करतो, मदरबोर्ड तुम्ही पाहिला असेल, रेल्वे सेट झाला असेल तर पुस्तकांमध्ये पण मदरबोर्डच्या फिगर असतील तर तुम्हाला तिथे दिसेल की अशा ट्रॅक असतात कॉपरच्या. वायर वापरत नाही आपण तिथे कुठे. ठीक आहे. PCB जेव्हा आपण यूज करतो तेव्हा कॉपरच्या ज्या ट्रॅक्स असतात त्या वायरचं काम करतात. फार कमीत कमी वायर आपण जेव्हा वापरतो जेव्हा आपण एखादं PCB कनेक्ट करतो, एखादीच गोष्ट तिथे नसेल किंवा बाहेरून तुम्हाला ते इनपुट द्यायचं आहे, आउटपुट द्यायचं आहे, त्याचं कनेक्शन तुम्हाला बाहेर द्यायचं तर तितकेच वायर आपल्याला वापरावे लागतात. याच्यामध्ये इंटरनल जे काही लागतं तर ते ट्रॅक्सनी काम पाहतं. PCBवरती कॉपरच्या ट्रॅक्स काम करतात आणि त्या ट्रॅकला बस असं म्हटलं जातं. ठीक आहे. वायरच आहे पण कॉपरचे ट्रॅक ते वायर म्हणून काम करतात. जे काही ब्लॉक आपण पाहिले, इनपुट डिव्हाइसेस, CPU मध्ये 3 डिव्हाइसेस आपण पाहिले, ते एकमेकाला सगळे जे लिंक आहे ते लिंक कोणामुळे झालेले, बसमुळे झालेले. ठीक आहे. CPU, इनपुट डिव्हाइसेस, आउटपुट डिव्हाइसेस आर लिंक्ड ईच अदर बाय बस. बसच्या मार्फत ते काय झालेले असतात, लिंक झालेले, म्हणजे एकमेकाला ते जोडले गेलेले थोडक्यात. ठीक आहे. तर बस म्हटलं की कॉपरच्या ट्रॅक आपण पाहिलं एकमेकाला जोडण्यासाठी आपण वापरतो. थोडक्यात वायरचाच प्रकार, फक्त वायर नाही आहे, कॉपरच्या ट्रॅक काम करतात. ठीक आहे. तर बसचे कॉम्प्युटरमध्ये मेन 3 प्रकार आहेत. 3 प्रकारच्या बस आपण वापरतो. आपल्याला क्वेश्चन बघायचं आहे, व्हॉट इज बस आणि एक्सप्लेन डिफरंट टाईप्स ऑफ बसेस. आता बस कळले आपल्याला. बस हे पॅरलल लाईन्स असतात ज्या बिट्स ऑफ इन्फॉर्मेशन वाहून नेतात, त्याला म्हणतो आपण बस. आता त्याच्यानंतर टाईप्स ऑफ बसेस, ॲड्रेस बस आहे, डाटा बस आहे आणि त्याच्यानंतर आहे ती कंट्रोल बस आहे. ठीक आहे. ॲड्रेस बस आपण जे वापरतो ते CPUच्या मार्फत यूज केली जाते. CPUच्या मार्फत वापरली जाते. ती असते युनिडायरेक्शनल.
इट इज अ युनिडायरेक्शनल बस. फक्त सेंड केली जाईल सीपीयूच्या मार्फत. आता ॲड्रेस म्हणजे आपल्याला ॲड्रेस शब्द कळतो. आपल्याला एखाद्या ठिकाणी लेटर पाठवायचं आहे किंवा जायचं आहे तर त्या गोष्टीचा ॲड्रेस आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं. त्या पद्धतीनं कॉम्प्युटरमध्ये जेव्हा आपल्याला एखादा सिग्नल पाठवायचा आहे किंवा घ्यायचं आहे तर त्या ठिकाणचा त्या मेमरी लोकेशन जो ॲड्रेस असतो तो सीपीयू मार्फत काय केला जातो, सेंड केला जातो. मग तो 8 बिट असू शकतो, 16 बिट असेल, ETC किंवा याच्यापेक्षा जास्त पॅरलल लाईनचा वापर केला जातो. ठीक आहे. ग्रुप ऑफ इन्फॉर्मेशन आपली पॅरलल लाईनच्या मार्फत जाते. तो ॲड्रेस सांगतो की ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, काम करायचं आहे किंवा ह्या ठिकाणावरून माहिती घ्यायची आपल्याला. एखाद्या मेमरीचा ॲड्रेस जो आहे तो ॲड्रेस पाठवण्याचं काम कोण करतं, ॲड्रेस बस. सीपीयूच्या मार्फत 8 बिट, 16 बिट किंवा त्याच्यापेक्षा जास्त पॅरलल लाईनचा वापर करून ॲड्रेस सांगितला जातो. डिपेंड्स अपॉन कॉम्प्युटर. तर वेगवेगळ्या ॲड्रेससाठी वेगवेगळे ते बिट्स पॅरलल बिट्ससाठी पॅरलल लाईनचा वापर केला जातो आणि फक्त ॲड्रेस सेंड केला जातो की कुठं करायचं आहे काम किंवा कुणाकडे आहे त्याचा ॲड्रेस. हा ॲड्रेस फक्त ॲड्रेस बस वापरते. फक्त ॲड्रेस सेंड केला जातो की कुठून काम करायचं आहे. एखाद्या ठराविक ठिकाणी अपेक्षित ॲड्रेस म्हणजे काय, तर ठराविक जिथं काम करायचं आहे. तुम्हाला एकडे काम आहे तर एचा ॲड्रेस फक्त पाठवला जाईल आणि युनिडायरेक्शनल असते. सीपीयूच्या मार्फत सेंड केला जाणारा सिग्नल जो युनिडायरेक्शनल आहे, पाठीमागे नाही, फक्त सीपीयूच्या मार्फत ॲड्रेस बस काय केली जाते, पाठवली जाते. ॲड्रेस पाठवला जातो की इथं काम करायचं का, इथून माहिती घ्यायची. त्या मेमरी लोकेशनचा ॲड्रेस फक्त काय केला जातो, सेंड केला जातो. ठीक आहे. मग ते 8 बिट असेल, 16 बिट असेल, ETC त्याच्यापेक्षा जास्त असतील. ॲड्रेस बस किंवा ह्या बिटवरून आपल्याला काय कळते, तर सीपीयूची मेमरी हँडलिंग कॅपॅसिटी कळते. मेमरी हँडलिंग कॅपॅसिटी जे काही आपण लिहितो आता 8, 16 त्याच्यापेक्षा जास्त 32 असेल. तर हे जे ॲड्रेसचे लाईन्स असतील तर त्याच्यावरून काय कळतं, तर सीपीयूची मेमरी हँडलिंग कॅपॅसिटी किती आहे हे कळतं आपल्याला. उदाहरणार्थ जर आपण 16 बिट म्हटलं, ॲड्रेस तुमचा 16 बिटचा आहे, याचा अर्थ 2⁻16 इज इक्वल टू 64 किलोबाईट ही झाली त्याची मेमरी हँडलिंग कॅपॅसिटी. ठीक आहे. एक एक्झाम्पल घेतले आपण, कोणतेही घेऊ शकता. एक्झाम्पल तुम्हाला इथे सांगतो की मेमरी हँडलिंग कॅपॅसिटी किती आहे सीपीयूची. हे कशावर करतं, तर विड्थ ऑफ त्याचे विड्थ ऑफ बिट्स की तो किती वाहून नेतो डाटा त्याच्यावरून मेमरी हँडलिंग कॅपॅसिटी पण आपल्याला कळते. त्यातलं एक एक्झाम्पल इथं आपण दाखवले. 16 बिट असेल तर 2⁻16 इज इक्वल टू 64 किलोबाईट म्हणजे 64 किलोबाईट ही त्याची मेमरी हँडलिंग कॅपॅसिटी जाईल. म्हणजे दोन गोष्टी महत्त्वाच्या, सीपीयू मार्फत पाठवले जातात सिग्नल आणि युनिडायरेक्शनल आहे. सेकंड, त्याच्यावरून आपल्याला कशाची कॅपॅसिटी कळते, तर सीपीयूची मेमरी हँडलिंग कॅपॅसिटी काय कळते आपल्याला कळते. ठीक आहे. थोडासा डिफरन्स आहे डाटा बसमध्ये आणि ॲड्रेस बसमध्ये, तो मी फक्त तुम्हाला स्पेसिफाय करते. आता डाटा बस म्हणजे मग काय, सगळे कॉपरचे ट्रॅकच आहेत, फक्त वापर कसा होतो आणि कशासाठी होतो त्याच्यावर फक्त हा फरक पडलेला. ठीक आहे. आता डाटा बस म्हटलं की बाय डायरेक्शनल आहे, ही सीपीयूच्या मार्फतच यूज केली जाणारी बस, ही पण सीपीयूच वापरते पण बाय डायरेक्शनल आहे. डाटा सीपीयू कडून घेतलाही जाईल, ट्रान्सफर पण केला जाईल आणि घेतला पण जाईल, स्पीकरला पण जाईल. ठीक आहे. सीपीयू ॲक्सेप्ट अँड ट्रान्सफर डाटा बाय डाटा बस. डाटा बस म्हणजे की दोन्हीकडून आहे, बाय डायरेक्शनल बस आहे. त्या पद्धतीने स्पीकरला पण जाईल, ट्रान्सफर पण केला जाईल डाटा. ठीक आहे. तर सीपीयू मध्ये सगळे डिव्हाइसेस असतील, मेमरीचे डिव्हाइसेस असतील, तर डाटा बसचा वापर केला जातो. डाटा वाहून नेण्यासाठी डाटा बस वापरतो आपण आणि डाटा बसच्या विड्थवरून सीपीयूची कॅपॅसिटी कळते. जसं इथं त्याची मेमरी हँडलिंग कॅपॅसिटी कळायची तशी इथं मात्र डाटा बसवरून सीपीयूची किती कॅपॅसिटी आहे ते कळते. 8 बिट सीपीयू किंवा 16 बिट सीपीयू किंवा 32 बिट सीपीयू ह्या पद्धतीने डाटा बससाठी आपण काय करतो, लिहितो. तर सीपीयूची कॅपॅसिटी कळते विड्थ ऑफ डाटा बसवरून, विड्थ ऑफ ॲड्रेस बसवरून सीपीयूची मेमरी हँडलिंग कॅपॅसिटी आपल्याला काय होते, अंडरस्टँड होते. आणि डाटा बस म्हटलं की एक तर बाय डायरेक्शनल आहे की युनिडायरेक्शनल आहे. याच्यावरून ठराविक ठिकाणचा ॲड्रेस फक्त आपल्याला पाठवला जातो सीपीयू कडून. याच्यामध्ये मात्र देवाणघेवाण आहे, डाटा दिला पण जाईल आणि घेतला पण जाईल सीपीयूच्या मार्फत. सीपीयूची स्वतःची किती कॅपॅसिटी आहे ते त्याच्या ॲड्रेसच्या लाईनवरून आपल्याला कळते.
8 बिट CPU असेल किंवा 16 बिट CPU आहे का, 32 बिट CPU आहे का, तर याच्यावरून CPUची कॅपॅसिटी आपल्याला कळते. ठीक आहे. आता राहिली कंट्रोल बस. तर कंट्रोल युनिटच्या मार्फत आपण फिगरमध्ये बघितलं की आपण सगळीकडे वायर काढल्या होत्या. तर कंट्रोल सिग्नल सगळीकडे पाठवण्यासाठी आपण ज्या बसचा वापर करतो त्याला कंट्रोल बस असं म्हटलं जातं. याच्यातून फक्त कंट्रोल सिग्नल पाठवले जाते, दुसऱ्याचा काही वापर नाही. कंट्रोल युनिट जे आपण वापरतो CU कंट्रोल युनिट, तर कंट्रोल युनिटच्या मार्फत सर्व ठिकाणी कंट्रोल सिग्नल पाठवले जातात, सेंड केले जातात. तर सिंपलचा क्वेश्चन आहे, विचारला तर फक्त 3 मार्कासाठी करायला फिगर नाही. ठीक आहे. मी कालच सांगितलं की जो ब्लॉक डायग्रामचा क्वेश्चन असेल किंवा इनपुट आउटपुट डिव्हाइसचा क्वेश्चन असेल शेवटी जो आहे ते 2 क्वेश्चन 4 मार्काला आपल्याला येतात. आणि ओव्हरऑल जो चॅप्टर आहे आपला 4 ते 5 मार्कांसाठी आपल्याला विचारला जातो, जास्त मार्कांसाठी हा चॅप्टर नाही आहे. पॉवर सप्लाय मात्र आपल्याला खूप मार्कांसाठी होता. कॉम्प्युटरवरती एखादा क्वेश्चन आणि एखादी फिलिंग द ब्लँक फक्त आपल्याला येऊ शकते. एखादा क्वेश्चन तर फिक्स असतो, फिलिंग द ब्लँक्स येईल का नाही शक्यता नसते, येऊ पण शकते आणि नाही पण. त्यामुळे 4 ते 5 मार्क जर फिलिंग द ब्लँक्स आली तर 1 मार्क त्याच्यामध्ये वाढेल. आणि 4च्या ऐवजी तुम्हाला 3 मार्काचं क्वेश्चन आलं तर 1 मार्काची फिलिंग द ब्लँक देतील, म्हणजे 3 अधिक 4 मार्काचा क्वेश्चन तिथं होऊ शकतो. खूप मार्काला हा चॅप्टर आपल्याला नाही आहे, एकदा वाचला तरी तुम्हाला समजेल इतकं सिंपल चॅप्टर आहे. ठीक आहे. आणि आता याच्यानंतर जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला, तो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला व्हॉट इज सेमीकंडक्टर मेमरी. व्हॉट इज सेमीकंडक्टर मेमरी. and write types. ठीक है. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हाट इज सेमीकंडक्टर मेमरी एंड राइट इट टाइप्स. ठीक आहे. काय बसची डेफिनेशन पाहिली आपण. बस म्हटलं की आपण काय म्हटलं, इट इज अ ग्रुप ऑफ वायर्स दॅट कॅरी बिट्स. ग्रुप ऑफ वायर दॅट कॅरी बिट्स. डेफिनेशन ऑफ बस किंवा कम्युनिकेशन पाथ आहे म्हणू शकतात बिटवीन CPU अँड अदर डिव्हाइसेस ऑफ कॉम्प्युटर. कम्युनिकेशन पाथ एकमेकाला संवाद करण्यासाठी बसचा वापर केला जातो, सिग्नल पाठवण्यासाठी किंवा घेण्यासाठी. ठीक आहे. बस आपण पाहिलं 3 पद्धतीच्या असतात. सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज अ सेमीकंडक्टर मेमरी अँड राईट टाइप्स. आता सेमीकंडक्टर हा शब्द नवीन आला. आपण जेव्हा ब्लॉक डायग्राम पाहिला होता तेव्हा प्रायमरी किंवा मेन मेमरी असं आपण म्हटलं होतं. तर इतके नाव आहेत त्याला, तुम्हाला एक्झाममध्ये याच्यातलं कुठलंही देऊ शकतात, तर तिथं आपण कन्फ्यूज व्हायचं नाही. सेमीकंडक्टर मेमरी म्हणजेच इंटरनल मेमरी म्हणजेच प्रायमरी मेमरी म्हणजेच मेन मेमरी ऑफ कॉम्प्युटर. इतके सारे त्याला नाव आहे. सेमीकंडक्टर, इंटरनल, प्रायमरी किंवा मेन मेमरी, ह्या चारीपैकी काही जरी विचारलं तर हेच लिहायचं आहे आपल्याला. ठीक आहे. सेमीकंडक्टर मेमरी म्हणजे काय, तर इट इज ॲन ॲरे ऑफ मेमरी सेल. ॲरे ऑफ मेमरी सेल. ॲरे म्हणजे काय, ह्या पद्धतीनं तुमचे मेमरी सेल्स असतील तर ते फॅब्रिकेशन करून सिलिकॉन चिपवरती बसवलेले असतात. सिलिकॉन चिप म्हणजे IC थोडक्यात. IC मध्ये फॅब्रिकेशन करून मेमरी सेल काय केलेले असतात, एकत्र केलेले असतात. जसे IC बनतात, डायोड ट्रान्झिस्टरचं पण फॅब्रिकेशन करून आपण IC बनवतो. त्या पद्धतीनं ग्रुप ऑफ मेमरी सेल किंवा ॲरे ऑफ मेमरी सेल, असंख्य मेमरी सेल जे आहेत ते फॅब्रिकेटेड करून सिलिकॉन चिपवरती बसवलेले असतात. एक मेमरी सेल म्हणजे 1 फ्लिप फ्लॉप. आता फ्लिप फ्लॉप म्हणजे काय, सेकंडचे जेव्हा फ्लिप फ्लॉपचं चॅप्टर चालू होईल तेव्हा तिथं सर एक्सप्लेन करते. फ्लिप फ्लॉपचं चॅप्टर आपल्याला आहे, फार मोठा चॅप्टर आहे. ठीक आहे. 1 मेमरी सेल इज अ 1 फ्लिप फ्लॉप अँड 1 फ्लिप फ्लॉप स्टोअर 1 बिट इन्फॉर्मेशन. 1 फ्लिप फ्लॉप स्टोअर 1 बिट इन्फॉर्मेशन. बघा आपण काय सांगितलं, semiconductor is an array of memory cell fabricated on silicon chip. Each memory cell is a flip-flop to store 1 bit information. एक flip-flop 1 bit information काय करतो, स्टोअर करेल. आपण सेमीकंडक्टर मेमरी विषयी काय करतो माहिती घेतो. ग्रुप ऑफ मेमरी सेल्स असतात जे फॅब्रिकेशन करून IC वरती बसवले जातात, IC तयार केली जाते. सिलिकॉन चिप म्हणजे काय, तुमचे IC त्याच्यात फॅब्रिकेशन करून बसवलेले असतात IC मध्ये. आणि एक मेमरी सेल म्हणजे एक फ्लिप फ्लॉप असतो आणि एक फ्लिप फ्लॉप जो आहे तो 1 बिट इन्फॉर्मेशन काय करेल, स्टोअर करेल. 1 फ्लिप फ्लॉप स्टोअर 1 बिट इन्फॉर्मेशन. ठीक आहे. ती झाली सेमीकंडक्टर मेमरी विषयी माहिती.
आणि टाइप्स दोन क्वेश्चन एकत्र आहेत. राईट टाइप्स ऑफ सेमीकंडक्टर मेमरी. इट हॅज मेन टू टाइप्स. फर्स्ट इज रॅम अँड सेकंड इज रोम. हे ऑलरेडी आपण पाहिलं फर्स्ट क्वेश्चन मध्ये. रॅम अँड रोम. रॅम हॅज ऑल्सो टू टाइप्स, स्टॅटिक रॅम अँड डायनॅमिक रॅम. ROM has four types. First is mask programmable ROM, second is PROM, third is EPROM and last is E2PROM. हे नंतरच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला हे सगळं डिटेल मध्ये पाहायचंय. स्टॅटिक रॅम म्हणजे काय, डायनॅमिक म्हणजे काय, हे चार प्रकार. आज जे आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरतो तर रॅम मध्ये पण बरेचसे पूरक प्रकार गेलेले, याच्यामध्ये बरीचशी प्रगती झालेली आहे. मी आधी सांगितलं की हे जे सिलेबस मध्ये ते आपण घेतो जे आपल्या बुक मध्ये आहे. ठीक आहे. स्टॅटिक आणि डायनॅमिक रॅम म्हणजे काय, हा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला की व्हॉट इज द स्टॅटिक अँड ऑर एक्सप्लेन स्टॅटिक अँड डायनॅमिक रॅम ऑर कम्पेअर स्टॅटिक अँड डायनॅमिक रॅम. त्याच्यानंतर हे चारही प्रकार आपल्याला लिहायचे रोमचे. हा एक्सप्लेन करायचे दोन क्वेश्चन्स आहेत मेमरीचे, म्हणजे मेमरी डिव्हाइस आपल्या इथं काय होईल, संपेल. ठीक आहे. हा क्वेश्चन आला तर 3 मार्कासाठी येऊ शकतो, पण फिगर नसलेले क्वेश्चन आहे. जे फिगर नसलेले क्वेश्चन आहे ते सगळे 3 मार्कासाठी येतील. ज्या आपल्याला फिगर आहे ते क्वेश्चन आपल्याला 4 मार्कासाठी येतील. ठीक आहे. व्हॉट इज अ सेमीकंडक्टर मेमरी अँड राईट टाइप्स. Semiconductor memory is a primary memory. It is also called as internal memory, also called as main memory. It is an array of memory cells which are fabricated on silicon chip. Each memory cell is a flip-flop which stored 1 bit of information. And unit काय मेमरीचं? मेमरीचं unit bytes. Unit of memory is byte. कॅपॅसिटी कशामध्ये मोजतो आपण की किती बाईट्स इन्फॉर्मेशन तो स्टोअर करू शकतो. 1 KB, MB, GB याच्यामध्ये मेमरीची कॅपॅसिटी काय केली जाते बघितली जाते. 1 किलोबाईट असेल मेमरी कॅपॅसिटी 1 किलोबाईट तर त्याच्यामध्ये जवळपास 124 मेमरी सेल्स असतात. 1000 इथे येत नाही. मेमरी आहे म्हटलं की कसं असतं 1024 नॉट 1000. जसं आपण रेजिस्टन्सला वगैरे बघतो तसं इथे येत नाही. 1024 1024. मला वाटतं की हे तुम्हाला माहीत असेल, नसेल तुम्हाला तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरमध्ये एक्सप्लेन करूया की असं काय येतं. ठीक आहे. पण मला असं वाटतं की हे तुम्हाला माहिती आहे की का असेल 1000ची म्हणजे 1024 का लिहितो आपण. ठीक आहे. तर मेमरीची डेफिनेशन आपण सांगितली की कशी तयार होते सेमीकंडक्टर मेमरी. त्याच्यानंतर युनिट सांगितलं आपण. कॅपॅसिटी कशी मोजली जाते आपण सांगितलं. किलोबाईटमध्ये असेल, मेगाबाईटमध्ये असेल, गिगाबाईटमध्ये असेल कॅपॅसिटी आपण मोजतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला लिहायचे ते टाईप्स. स्टॅटिक रॅमचे 2 टाईप, रॅमचे 2 टाईप, स्टॅटिक रॅम आणि डायनामिक. आणि रोमचे मात्र 4 आहेत. मास्क प्रोग्रामेबल रोम, प्रोम, EPROM, E2PROM. ठीक आहे. तर इथंही हा क्वेश्चन आपला संपलेला आहे. आणि याच्यानंतरच्या क्वेश्चनमध्ये मग आपल्याला काय करायचं की स्टॅटिक डायनामिक आणि ह्या चारही गोष्टी आपल्याला काय करायचं ते एक्सप्लेन करायचं. तर जिना डायटचा क्वेश्चन होता तो बऱ्याच मुलांना चुकलेला आहे. तर जिना डायट जेव्हा आपण शिकवला तेव्हा त्या गोष्टी मी एक्सप्लेन केल्या होत्या, पण तुम्ही विसरलात. जिना डायटची स्पेशालिटी असते हे आपण पाहिलं. हा जिना डायटचा सिम्बॉल. ठीक आहे. ट्रॅफिक पोलीस म्हणतो आपण सिम्बॉल म्हणजे एक हात खाली एक हात वर. तर जिना डायव्हर आपण वापरतो कधीही दिवस बाहेर, परंतु फॉरवर्ड बायसमध्ये त्याला लावू शकत नाही असा अर्थ नाही होता. आपण हे एक्सप्लेन केलं होतं. कारण रिव्हर्स बायसमध्ये त्याला असते शार्प ब्रेकडाऊन फॅसिलिटी. शार्प ब्रेकडाऊन फॅसिलिटी. शार्प ब्रेकडाऊन फॅसिलिटी असल्या कारणाने जेव्हा आपल्याला स्टॅबिलायझरमध्ये यूज करायचं आहे किंवा कॉन्स्टंट सप्लायसाठी यूज करायचं आहे मग तेव्हा आपल्याला तो रिव्हर्स बायसमध्ये जोडणं गरजेचं आहे. रिव्हर्स बायसमध्ये जोडला तरच तो स्पेशल म्हणून ॲक्ट होईल. आणि जर त्याला आपण फॉरवर्ड बायसमध्ये जोडला तर तो साधा PN जंक्शन डायोड म्हणून ॲक्ट होतो. जोडू शकता तुम्ही फॉरवर्ड बायसमध्ये पण आणि रिव्हर्स बायसमध्ये पण. पण जेव्हा स्पेशली आपल्याला तो कॉन्स्टंट सप्लायसाठी वापरायचा असेल, स्टॅबिलायझरमध्ये वापरायचं आहे आपल्याला, व्होल्टेज रेग्युलेटरसाठी आपल्याला वापरायचं आहे तर रिव्हर्स बायसमध्ये जोडावं लागेल. रिव्हर्स बायसमध्ये जोडल्यानंतरच त्याची स्पेशालिटी तयार होते शार्प ब्रेकडाऊन फॅसिलिटी. जर तुम्ही फॉरवर्ड बायसमध्ये जोडला तर तो साधा PN जंक्शन जसा डायोड ॲक्ट होतो तसा होतो, स्पेशल डायोड म्हणून ॲक्ट होत नाही. त्याच्यामुळे जे ॲन्सर होतं आपण काय विचारलं होतं तुम्हाला, फॉरवर्ड बायस, रिव्हर्स बायस आणि बोथ. तर बोथ हे ॲन्सर काय होतं बरोबर होतं. आणि बऱ्याच मुलांनी विचार न करता लगेचच रिव्हर्स बायस हे ॲन्सर दिलेले.
जेव्हा शिकवलं होतं चॅप्टर तेव्हा सुरुवातीलाच काही गोष्टी एक्सप्लेन केल्या होत्या. याचा अर्थ असा होता की तुम्ही काळजीपूर्वक लेक्चर पाहत नाही, रिव्हर्स बायस फक्त लक्षात ठेवला. ठीक आहे, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत, कारण जिना डायोड जो आहे तो लास्टपर्यंत आपण पाठ सोडत नाही. सगळ्या डायोडमध्ये जिना डायोड हा रेग्युलेटरच्या आयसीमध्ये असल्या कारणाने तुम्हाला तो लास्टपर्यंत बघावा लागणार आहे. तुम्ही कॉम्प्युटरच्या ट्रेकला जाऊन तर कुठेही जा, त्या मुलांना विचारा की तुम्हाला जिना डायोड आहे का. ठीक आहे, आणि आजचा जो क्वेश्चन आहे, आजचा जो ऍक्टिव्ह स्टुडंटचा क्वेश्चन आहे, आता बघा जून महिन्याचा जो ऍक्टिव्ह स्टुडंट होता तो रूपनवर महावीर होता, आणि जुलैचा जो होता तो मी ऑलरेडी ग्रुपवर टाकलेले आहे. जून महिन्यामध्ये रूपनवर महावीर, जुलैमध्ये श्रीपाद सांगडे होतं, कारण सांगडेने 2 वेळा आन्सर दिलेले, जवळपास 4 आठवडे येतात एका मंथमध्ये. जो जास्तीत जास्त आन्सर देईल त्याचं आपण नाव घोषित करतो ऍक्टिव्ह स्टुडंटसाठी. परंतु जर समजा एका महिन्यामध्ये 4 वेगवेगळे आले तर ते 4 पण झाले ऍक्टिव्ह स्टुडंट, परंतु सांगडे 2 वेळा आला होता, त्याच्यामुळे सांगडे आपले जुलैचे ऍक्टिव्ह स्टुडंट ठरले. ठीक आहे, आता ऑगस्ट चालू झालेलं आहे आणि ऑगस्टच्या पण पहिल्या याच्यामध्ये मला पण मुलांमध्ये सांगडे आहे आणि मुलींमध्ये शिंदे आहे. ठीक आहे, ह्या पद्धतीने आपण बघत चाललेलो. आता जो आजचा ऍक्टिव्ह स्टुडंटचा क्वेश्चन आहे, जो सीपीयू म्हणतो आपण, सीपीयू हे आपण पडलेले नाव आहे, कंट्रोल युनिटवरून आपण जनरली सीपीयू म्हणतो. मग त्याला दुसरं काही नाव आहे जे त्याचं ओरिजिनल नाव आहे ते सांगायचं. म्हणजे थोडक्यात मी जर फिगर काढून दाखवते, हा जो बॉक्स आपण जोडतो पीसीला, हा तुमचा मॉनिटर आहे, हा कीबोर्ड आणि हा माऊस, बरोबर आहे. हा जो भाग आहे ह्याला काय म्हटलं जाते हे विचारते, सीपीयू सोडून. सीपीयू हे आपण नाव दिलेले, कंट्रोल युनिट आतमध्ये असतं म्हणून ते कंट्रोल युनिटवरून सीपीयू असं नाव पडलेलं, पण ॲक्च्युअल नेम जे आहे त्याचं ते वेगळं आहे. ह्याचं जे ॲक्च्युअल नेम आहे ते सांगायचं आहे आपल्याला